अक्षरशः डोकं आपटावं एवढं डोकं दुखत होतं, ते पण भर उन्हात मला खायची होती आईस्क्रीम. जर का कालचे नखरे कमी केले असते ना तर मी आज आजारी नसते पडले. आणि आता आजारी पडलीच आहे तरी सुद्धा घरात नाही बसू शकत, कारण का बाहेरची कामं सुद्धा करायचं. पाणी प्यायला बोललं होतं यार, आंघोळीसारखं एवढं गरम पाणी दिलंय. माझ्याकडे बघूनच समजतंय मला आज काहीच करायची इच्छा नव्हती, तरी पण मी रेस्टॉरंटवर गेले होते आणि मला तिथे भेटला होता विश्वजित आणि मी एकाच बॅचला होतो ऍक्टिंगच्या. खूप दिवसानंतर भेटला होता. हा खूप लहान आहे माझ्यापेक्षा. कधीपासून बोलत होता भेटूयात. फायनली आज भेटलो. मला माहित पण नव्हतं की तू रेस्टॉरंटवर डायरेक्ट येतोय. आणि तुम्हाला माहितीये मी किती महिने झालं वेट गेनिंग साठी ट्राय करते आणि थोडंसं कुठे 2 किलो जाऊन वेट वाढलं होतं माझं. असं गाल जरा गोलूमोलू झाले होते. पण आता मी आजारी पडले. आय डोंट नो की परत आहे तशीच होतीये का. बाहेरचं खायची माझी इच्छा पण नव्हती आणि बॉडीची कंडिशन पण नव्हती. सो काहीतरी व्हेजिटेबल्स बाय केला. घरी असताना नॉर्मली हे सगळं मम्मीच करते, त्यामुळे कधी करायला तर नाही लागलं. बट हा, हे सगळं करताना मज्जा पण येत होती. किती मोठे झाले तरी काही गोष्टी ह्या कायम परमनंटच राहतील. हे जस्ट क्यूट होतं म्हणून घेतलं होतं. चला आता चहा बिस्किट खाऊन मी झोपणार आहे, कारण का माझं डोकं दुखतंय.